नमस्कार शेतकरी मित्रांनो, यावर्षी राज्य सरकारनं रस्त्यावर असा भर दिलेला आहे, मग ते कोणतेही रस्ते असू. आता तुम्ही पाहत असताल, याच राज्य सरकारनं समृद्धी महामार्ग केला. त्याच्यानंतर आता शेतकरी अडवणूक करीत आहेत. शेतकऱ्यांची होऊ देण्याची इच्छा नाही, तरी पण शेतकऱ्यांच्या जीवावर हा शक्तिपीठ महामार्ग ठोकल्या चाललेला आहे. बरं, हे झाले महामार्गाच्या बाबतीत. आपल्या इकडे गावाकडे सुद्धा रस्ते पहा तुम्ही, रस्त्यावर इतका भर आहे आणि त्यातली त्यात शेतकऱ्यांसाठी असलेले शेत रस्ते याच्यावर सुद्धा तसाच भर दिलेला आहे. आणि त्याचबाबतचा एक महत्त्वाचा असा शासन निर्णय राज्य सरकारनं काढलेला आहे आणि त्यासाठी योजना आणलेली आहे, मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजना. आता तुम्ही याही अगोदर बरेचसे शासन निर्णय या योजनेचे बघितले असतील, मात्र त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदलसुद्धा करण्यात येत आहेत. म्हणजे राज्य सरकार हे शेत रस्ते करणारच आहे. आता बऱ्याच लोकांना हे होऊ द्यायचे नाहीत, काहून तर वावराच्या जवळून चालले तर आपलं काही नुकसान होतं आहे का. आणि काही जण असे आहेत की हे शेतरस्ता कधी होतो याची वाट पाहिलेत. म्हणून हा महत्त्वाचा जो काही आजचा शासन निर्णय, ज्याला होऊ द्यायचा नाही त्याच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि ज्याला व्हायचा आहे म्हणजे होऊ द्यायचा आहे त्याच्यासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, शेत रस्ते म्हणजे एक शेतकऱ्यांसाठी उत्पादनाचं महत्त्वाचं साधन आहे. जर शेत रस्ते झाले तर आपल्या शेतीमध्ये उत्पादित होणारा माल आपल्याला लवकरात लवकर मार्केटला नेता येतो आणि मार्केटला नेण्यासाठी शेत रस्ता चांगला असणं सुद्धा गरजेचं आहे. कारण आपण शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल करू शकतो, फळबाग लागवड करू शकतो, भाजीपाला करू शकतो, दुग्ध उत्पादन करू शकतो आणि त्यामुळे या शेत रस्त्याची गरज आहे. मात्र या शेत रस्त्याला बरेच जण अडवणूक करत असतात. त्यामुळं शासनानं या अगोदरच मोजणीसाठी पैसे लागणार नाहीत, पोलीस बंदोबस्तासाठी पैसे लागणार नाहीत, ह्या गोष्टी तर केलेलेच आहेत. मात्र महत्त्वाचा जो काही आज झालेला बदल आहे, तर यासाठी जे काही गुत्तेदार आहेत, कॉन्ट्रॅक्ट घेणारे आहेत या शेतरस्त्याचं, आता या अगोदर या शेतरस्त्यांसाठी जो कॉन्ट्रॅक्टदार आहे त्याच्याकडं स्वतःचे साधनं असणं गरजेचं होतं. 100% म्हणजे त्याची JCB असन, ट्रॅक्टर असन, टिप्पर असन, ह्या गोष्टी लागत होत्या. मात्र आजचा जो काही शासन निर्णय आला आहे तो आपण थोडक्यात बघू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर बघा, शुद्धीपत्रकामध्ये बदल असा आहे की पानंद रस्त्याकरिता आवश्यक असणाऱ्या यंत्रसामुग्रीची यादी शासन निर्णय 14/12/2025 मध्ये नमूद केलेली आहे. सदर शासन निर्णयामधील नमूद यंत्रसामुग्रीपैकी किमान 50% यंत्रसामुग्री ही कंत्राटदाराच्या स्वमालकीची सेल्फ ओन्ड असणे बंधनकारक आहे. उर्वरित 50% यंत्रसामुग्री कंत्राटदाराने भाडेपट्ट्याने, लीजवर किंवा संयुक्त उपक्रमाद्वारे जॉईंट व्हेंचर उपलब्ध करून घेतली तरी ती ग्राह्य धरावी. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर आपल्याला खरंच रस्त्याची आवश्यकता असेल, रस्ता असा व्हावा असं वाटत असेल, तर यासाठी तुम्ही लवकरात लवकर पुढाकार घेणं गरजेचं आहे. आज हे 15 एप्रिल आणि तुम्हाला सांगतो आता 1.5 महिना जवळपास म्हणजे एप्रिल आणि मे या एवढ्या काळात आपल्याला हे शेतरस्ते करून घेता येतात. आणि एकदा नंतर पुन्हा पाऊस पडला तर मग पुन्हा दिवाळीच्या नंतरच, म्हणजे तोपर्यंत एक तर रानं रिकामे नसतेत, कोणाचं नुकसानही होऊ नये ही सुद्धा अपेक्षा आपण बाळगली पाहिजे. मग आता तुम्हाला शेतरस्त्याची अडचण आहे का आणि तुम्ही शेतरस्त्यासाठी आत्तापर्यंत काय प्रयत्न केलेत, त्यामध्ये तुम्हाला काय अडचणी आल्या असतील तर त्या नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. धन्यवाद.